मानसी काय झालं? कुठं चालली? अरे काय झालंय? मी चालले घर सोडून. का? का? तुमच्या आईला आणि बापाला विचारा ना का? काय झालं? हो, माझ्या आई वडील जसे आहेत ना तशीच मी त्यांना सांभाळते, अगदी माझ्या आई वडिलांसारखं. मग आता काय झालं? पण ते मात्र मला नुसतं त्रास देतात. काय ते- बोलले का तुला? हं? काय बोलले का तुला? हो, खूप काय बोलले ते मला. पांढऱ्या पायाची म्हणले हो ते मला. असं म्हणले? ते म्हणले किती महिने झाले लग्नाला तरी अजून गोडी बातमी नाही दिली. सासूबाई मला वांजुटे म्हणाल्या. त्यांच्या ती दुसरा असेल कोणतरी म्हणा, त्यांच्या डुसफूस डुसफूस करीत असते तो सारखी. आई ती कुठे गेले तर? असतील थांब, तू नको तिकडं. जाऊ कुठे, थांब जा. हो पण त्यांना काही नको गार बोलू तिकडं बस, तुम्ही. थांब, थांब. ऐका तुम्ही. आई, हे आई, सारखं मला काम रडू करायला नको लावतात. बस. तुम्हाला रडू माहिती आहे नको ना बस. माझं किती रडू नको. दुखतंय तरी मलाच करायला लावतात. काय भानगड आहे? काय वाटत झाडून घेत होती, काय झालं? ही घर सोडून चालली. घर सोडून मग तुम्हाला पटन आहे म्हणून का नेमकं मी राहावं नाही असं तुम्हाला काय वाटतंय बरं? मला ती तरी सांगा बरं. अरे पण आम्ही काय बोललोच नाही तिला. मग ती काय इडी आहे का मग रडत रडत निघायला घर सोडून? मला नाही माहिती ती का रडती म्हणून. तू हानतीस काय मारतीस बोलता? सगळं करती. मी हाणते तिला. मग बापू तिकडून हानत्या तर तू हानमार करती. सुनबाई अगं जरा तरी खरं बोला ग. तू का विष कालवायला लागले आमच्याबद्दल त्यांच्या मनात? सासूबाई अहो जे खरं आहे ते सांगा ना मग ते प्लीज. काय असं म्हणून नको रडते करू. अहो तू खरं बोल ना का खोटं बोलतीस तू? बापूल बोले बरं. अगं बापूल घरातलं आवाज. सगळं काम करते मी, तुला एक कवडीचं काम सुद्धा करू देत नाही. अहो सकाळपासून तर काम तर मी केले, तुम्ही काय बोलू राहिलंय असं? अगं माझं अवतर बघ, आता गोट्यात होते मी. ती म्हणते मी तिला वांजुटी पांढऱ्या पायाची म्हणते, तुम्ही आणि आपण दोघं मिळून म्हणजे असं गोड बोलून तुम्ही जे असं करताना मी घरी येऊन गेल्याच्या नंतर ते आमचं लेकरू ना, आम्ही तिला वाईट वाटतं कशाला बोलू? आणि मग ती काय सांगते बापू तुम्हाला दिसतंय का? नाही नाही काहीच मग तुम्हाला वाटतंय का मी संसारच करावा नाही? अरे तसं नाही रे. मग? आम्ही असं आम्हाला वाटून का बरं? स्वतःच्या लेकराचा संसारातच आई बापाचा आनंद तुमची लय दिवस झाला ऐकू नाही मी. डुसफूस सारखं करते ती. मग मला 1000 वेळा सांगितलंय तिने मला. लय तुमचं ऐकून घेतलंय मी. अरे विश्वास ठेव रे आमच्यावर, आम्ही कशाला तसं वागू? आहे. हे सगळं तुझ्यासाठी आहे. मग तुझं सुख आम्हाला कसं म्हणजे असं होतं का कधी? आता लय मायाने बोलतात ती. आता लय मायाने बोलतो. मला माहित हे नाही. फक्त मला माहित तुमच्या नाही. समोरच चांगलं वागतात. मी एकटी असले ना घरी माझ्यासोबत चांगलं नाही वागत. आणि ज्यावेळेस तुम्ही येणार असतील ना तेव्हाच हे कामाला जातात गोठ्यात बित्यात. बापू हात नका जोडू. राम द्या. तुमचं लय ऐकून घेतलं आतापर्यंत. बघितलं? सगळी गोष्ट तुम्हाला झालंय कोणती गोष्ट ते कळत emotional नाही. drama हा. सुरू. तुझ्या पण असं काही सांगू नको का त्याला मला माहित याला नाही. मला माहित नाही. कडे आम्हाला आमचा संसार करू द्या. तुमचा झालाय आता. मला माझा संसार करू. तुम्ही माझ्या इथे राहू नका. तुम्ही सरळ असं- सरळ असं- नाही मला माहित आम्ही नाही.